परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी प्रचार रॅलीसाठी आपण एकत्रित आलोय। या रॅलीसाठी आपले आमदार आदरणीय सुहास बाबासाहेब, भारततात्या, अनिल शेठ, त्याचबरोबर तानाजीराव पाटील, या गावचे सरपंच अमोल मोरे, आपले पंचायत जिल्हा परिषदेचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती पुसावळताई, दिलीप हेगडे आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्रा, आमदार साहेबांनी विकास कामाबद्दल सगळं सांगितलं। मी काय त्याच्यावरती बोलणार नाही, पण ह्या दिग्गज गटामध्ये ओबीसीचं फांड आणि पृथ्वीराजचा पित्त कारण हे ओबीसी कुणबी दाखला आणला, हा 3 ठिकाणी चालवायचा, शिक्षणात चालवायचा, नोकरीत चालवायचा आणि आडेल तट्टू आल्यावरती हित चालवायचा। पृथ्वीराज पाटील काय नोकरीत काय शिक्षणात काय कुठं तिथं मागणार आहे का? काय फी माफी पाहिजे, नोकरीत तुम्हाला कुठल्या ह्या ओबीसीला आढळा येणार आहे का? ते हितं आले। हितं का आले? खरं म्हणलं तर हे पडळकर बंधूंनीच हितं आणणार। एका रात्रीत देशमुखवाडी पुजारवाडी दिगंजी गटात आणली, अपील करायला सुद्धा ह्या आमदाराला संधी दिली का? मग कुणी आणलं? आणि घसा काढून आमचे बापू सुद्धा म्हणते की ओबीसी वरती अन्याय मराठ्याने करू नये। खरं त्या तोडीचा उमेदवार असता तुम्ही जर लोणारी समाजाचा पाहिजे होता, विठ्ठलापूरचे विठ्ठल बाळ सरपंच आहे, प्रशासकीय ज्ञान आहे, संघटन कौशल्य आहे, त्यांना दिला असतं तर तुम्हाला हे बोलता आलं। पुजारवाडीचे आबासाहेब पुजारी सकाळी दिवस उगवल्यापासून येतात, सगळ्याला चहा पाजून सगळ्यांची कामं आठवड्याला असेल, विट्याला असेल, सांगलीला असेल, स्वतःच्या खर्चाला जाऊन करून येत। त्यांना उमेदवारी दिली असते तर तुम्ही ओबीसीचा घसा काढायला काही हरकत नव्हतं। नागनाथ अण्णांनी 34 वर्ष टेंबूसाठी आंदोलन केलं। त्या सभेमध्ये आपल्या भागाचे काम कसं असावं, कसं पाणी आम्हाला मिळावं हे सांगणारा सावंता पुसावळे मामा जर असता तर घसा काढायचा तुम्हाला अधिकार होता। म्हणजे ओबीसीचं जे वातावरण करण्याचा, दूषित परिणाम करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हे 7 खोट आहे। जशाच तसं उत्तर राजकारणात द्यावं लागतं आणि त्यासाठी मी खरं म्हणलं तर दिगंजीला आज सांगायचं की ओबीसी सांगायसाठी द्या। त्यामुळं इथली जनता, शेतकरी, व्यापारी, सूज्ञ त्यांना चांगलं राजकारण करत, कुठल्या पद्धतीनं आपण जावं, काय करावं हे चांगलं जाणकार आहे। त्यामुळं ओबीसी त्या तोडीचा असता तर पृथ्वीराजाची उमेदवारी थांबवली असते। मग तुम्हीच उभा करण्यासाठी ह्या मतदारसंघामध्ये जर ते करगणी गटात असते तिथं ओपनच होते किंवा मग आम्हाला विनायक मासळ्याच्या ऐवजी आम्हाला जंबल साहेबांची उमेदवारी तर आम्हाला बरोबर जमण्यातच होती आमची। म्हणजे कशा पद्धतीनं वेळ प्रसंग पडत तसं ही माणसं बदलत असतात आणि विकासाच्या गोष्टीवरती बोलत असतील। हे पडळकर बंधू मोठमोठ्या महापुरुषांना सुद्धा हे सोडत नाहीत राजकारणासाठी। तुम्हाला माहिती आहे अहिल्या मातेचा, राजमाता अहिल्या देवींचा पुतळा सुद्धा भवानी हायस्कूलच्या ग्राउंडवरती बसवला। ह्याची विटंबना आहे का नाही? तुमच्या हातात देवा भाव आहे, चंद्रकांत दादा, तुम्हाला कोण परवानगी देणार नाही? कायदेशीर तुम्ही काय चालताय का? मनगटांना चालल्यावरती मग मनगट
दाखवावं लागतं. मग अशा मोठ्या माणसांची विटंबना करणारी ही माणसं आणि त्यांना घाबरून जर आमचा बापू तिकडे जात असेल म्हणजे ह्या सगळ्याचा परिपाक तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणून मी काय घाबरत नाही, कारण ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदरच्या इलेक्शनला सुद्धा पृथ्वीराजच्या आईचा सुद्धा आम्ही प्रचार केला. म्हणजे काय नवीन घर आहे आम्हाला असं आहे का? म्हणजे सगळ्या पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने हातात हात घालून जाण्याचा प्रयत्न करतो. पण चुकीच्या पद्धतीचं दांडगाव्याचं राजकारण, जसं की देवाभाऊला सोन्याची कांडी ह्या लोकांच्या हातात दिल्या की आज अशी फिरवली की या दिगंजीतल्या सगळे तेवढं सोन्याची होणार आहेत. अशा आविर्भावात कधी राहू नये आणि चांगल्या पद्धतीचं निकोप वातावरण आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार. आमदार साहेब तयारीचे कसं अध्यक्ष तानाजीराव पाटील जरा अंगावर जाते, मग पृथ्वीराजच्या कानात सांगून का विना त्यांना जरा शांत करावं. आणि पृथ्वीराज वडणारा आहे म्हणून एवढा मोठा दिलीप देव त्यांच्या राजकीय पुलावर बसवला. इकडं पुसावळे ताई आहेत, म्हणजे ह्या दोघांनाही तुमची ताकद आहे तर ओढा तुम्ही दोघं जण. म्हणजे ही वस्तादगिरी सुद्धा आमदारांनी केलेली आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं राजकारण पुढे न्यायचं आहे हे आपण सगळ्यांनी एक मोकानं ठरवूया. आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे रात्र वैरेचे राजा जागारा शेवटपर्यंत मतदान पेटीपर्यंत जाईपर्यंत आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं ते आपण जमवले आता ते पेटीपर्यंत घ्यावं असं मी विनंती करेन. तानाजी पाटलांना एवढंच सांगेन, मोरे पाटील सगळे पाहुणे आहेत, मामा आहेत, ज्येष्ठ मंडळीच्या घरी तुम्ही स्वतः जावा पृथ्वीराजला पाठवण्यापेक्षा त्यांचं पाय धरा. मामाच आहेत शेवटी, ते सगळेजण येतील, तुम्ही काळजी करू नका. आपोआप सगळेजण तुम्हाला आशीर्वाद देण्याचा ते प्रयत्न करतील एवढंच मी या निमित्तानं सांगेन. मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.